असल्या हेडलीची आम्ही पर्वा करत नाही अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहे। केंद्रात दुबळं आणि राज्यात बिनपाठ करण्याचं सरकार असल्यानं अशा प्रवृत्ती प्रबळ झाल्या आहेत। राष्ट्रहितापुढे आपल्याला अशा गोष्टींची पर्वा नसल्याचंही त्यांनी म्हटलंय। काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्र्यांची भेट झाली नाही, त्यामुळे समस्याग्रस्त लोकांनी नाराजी व्यक्त करत काँग्रेस कार्यालयाबाहेर आंदोलन केलं। जनता दरबार अर्ध्यावर सोडून निघणाऱ्या मुख्यमंत्र्यांची गाडीही अडवण्याचा प्रयत्न या लोकांनी केला। त्यामुळे पक्षाचा जनता दरबार कार्यक्रम काही काळ स्थगित ठेवल्यानंतर नियमित करत आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुन्हा सुरू करण्यात आला। मात्र पहिल्याच दिवशी पक्षाला लोकांच्या नाराजीला तोंड द्यावं लागलं। जनता दरबाराच्या माध्यमातून स्वतः मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण भेटणार यासाठी मुंबईसह राज्यातले समस्याग्रस्त लोक मुंबईत दाखल झाले होते। त्यात अंध आणि अपंग व्यक्तींचाही समावेश होता। मात्र केवळ अर्ध्या लोकांच्या समस्या ऐकल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जनता दरबार आटोपता घेतला। गांधी भवन कार्यालयाबाहेर भेटीची वाट पाहत बसलेल्या लोकांना हे समजलं तेव्हा त्यांच्या भावनांचा उद्रेक झाला। आपण फसवलो गेलो असं म्हणत लोकांनी जनता दरबारबाबतचा संताप व्यक्त करायला सुरुवात केली। कार्यकर्त्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र उपयोग झाला नाही। नाराज लोकांनी चक्क आंदोलनच सुरू केलं। इतकंच नाही तर मुख्यमंत्री निघत असताना त्यांची गाडी अडवण्याचाही प्रयत्न त्यांनी केला। मुख्यमंत्री को दिन भर यहाँ बैठना चाहिए। और आदमी आए कितना अपना काम धंधा छोड़ के अपने काम के लिए और वो आया चल दिए। आम्हाला मुख्यमंत्र्याची भेट पाहिजे। आमचा बाप नाही, आम्हाला मुख्यमंत्री पाहिजे। तो भी 8 वाजता आणणार, जळगाववरून नाशिकवरून आणले। बाहेर सुरू असलेल्या उद्रेकाची मुख्यमंत्र्यांना मात्र काहीही कल्पना नव्हती। वेळेनुसार त्यांनी काही लोकांच्या समस्या ऐकल्यानंतर ते पुढच्या कार्यक्रमाला निघून गेले। तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की हे आता जे माझ्याकडे प्रश्न इथं आलेले आहेत ते बहुतेक मुंबईचे आहेत। त्यामुळे हे प्रश्न सोडवण्याकरता इथं बाहेरून कुणी आलाय अशी परिस्थिती नाहीये। आणि त्यामुळे शासनाचा प्रत्येक महिन्याच्या सोमवारी एक जनता दरबार असतो। प्रत्येक सोमवारी प्रत्येक शासनाचा असतो। त्या ठिकाणी प्रत्येक जिल्हा मुख्यालयामध्ये, तालुका मुख्यालयामध्ये सरकारी अधिकारी बसतात, जनतेची गाऱ्हाणी ऐकून घेतात आणि ते सोडवायचा प्रयत्न करतात। अशा प्रकारचा जनता दरबार मंत्रालय आणि निवासस्थानी भरवून आपण लोकांची गाऱ्हाणी ऐकत असतो अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी अगोदरच जनता दरबारात मांडली होती। त्याप्रमाणे मुख्यमंत्री लोकांना भेटतीलही, पण आज मुख्यमंत्री भेटणार असा पक्षानं शब्द दिला होता। म्हणूनच लोक मुंबईत अडीअडचणींवर मात करत आले। अशा लोकांना मुख्यमंत्री भेटले नाही, त्यामुळे लोकांमध्ये आपली फसवणूक झाली अशी भावना झाली तर ती रास्तच म्हणायला हवी। आपली मुंबई, नरिमन पॉइंट। माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनीच शिवालिक बिल्डरला गोळीबार नगरचा विकास करण्याची